मस्त पालकाची भाजी करायला घेतलेली आहे। गरगट्टा पालक करणार आहे। यासाठी इथे मी एक जोडी ही पालकाची घेतलेली आहे। ही आता स्वच्छ निवडून घेतलेली आहे मी। सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत। पालेभाज्या ह्या शेतामधून येतात, त्याच्यावरती किडे किंवा इतर जीवजंतू असतात, चिखल असतो। मीठ घालून भाजी धुतल्याने ते स्वच्छही होते आणि निर्जंतुकही होते। 2 ते 3 पाण्याने ही भाजी धुवून घेते मी आता। भाजी धुवून झालेली आहे, ही बाजूला ठेवूया थोडा वेळ आणि दुसरी तयारी करून घेऊया भाजीची। आणि नंतर भाजी चिरायला घेतोय आपण। पाववाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, अंदाजे 20 ते 25 ग्रॅम असेल ही। तर याला भिजत घालणार आहोत। डाळ स्वच्छ धुवून घेते 2 पाण्याने आणि पाणी घालून थोडा वेळ भाजी चिरेपर्यंत आपल्याला ही डाळ भिजत ठेवायची फक्त, जेणेकरून भाजीमध्ये ती पटकन शिजली जाईल। हे आता बाजूला ठेवून भाजी चिरायला घेतलेली आहे मी। बारीक चिरून घ्यायची आहे ही भाजी। पालकाची गरगटा भाजी करतोय आपण, अगदी लग्नातल्यासारखी चव येते। भाकरी पोळी किंवा मग भातासोबत देखील ही खाऊ शकताय तुम्ही। भाज्या कधीही धुवून स्वच्छ घेतल्यानंतरच चिरायला घ्यायच्या, यामुळे भाजीतले जीवनसत्व हे वाया जात नाही। ही आता माझी भाजी चिरून झालेली आहे। आता इथे मी कुकरमध्ये भाजी शिजवून घ्यायले, जेणेकरून आपली जी भाजी आहे ती खूप पटकन अशी तयार होते आणि शिजते ही अगदी 5 मिनिटातच। भाजी आणि डाळ एकत्र घालून घेते आणि याच्यामध्येच 1 ग्लास पाणी घालून 2 ते 3 शिट्ट्या, आपण एरवी ज्या शिट्ट्या घेतो भातासाठी तशाच शिट्ट्या घेणार आहे। आता गॅसवरती ठेवून याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। यामुळे आपली डाळ आणि भाजी जी आहे ती फार लवकर शिजते आणि भाजी करायलाही पटकन येते। कुकरमुळे आपला वेळही वाचतो। हे आता लसण, अद्रक आणि खोबरं याची पेस्ट तयार करून घ्यायले फोडणीसाठी। दुसरा काहीही मसाला घातलेला नाही याच्यामध्ये मी। हे पहा, हे आता पेस्ट बाजूला काढून ठेवलेली आहे आणि 1-2 चमचे पोहे खायचे बेसन घेतलेलं आहे। कुकर झालेला आहे आता। 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्यात याच्या। याला व्यवस्थित थंड करून झाकण काढून घेऊया। पहा, आपला पालक आणि डाळ दोन्ही मस्त असं शिजलेलं आहे, गाळ झालेला आहे एकदम। इथे कुकरला लावल्यामुळे आपला वेळ खूप वाचतो। अगदी तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत जरी करायला घेतली भाजी तरी झटपट बनते। हे पहा, डाळ व्यवस्थित छान शिजलेली आहे आणि पालक देखील एकदम गाळ झालेला आहे। आता व्यवस्थित हटण्यासाठी याच्यातलं पाणी सुरुवातीला काढून घ्यायचं आहे, यामुळे पालक व्यवस्थित हटला जातो आणि भाजी एकजीव होते। त्याच्यामुळे पाणी हे भाजीतच वापरणार आहोत आपण। याच्यात आता बाकीचं साहित्य टाकून हटवून घेणार आहोत। 1-2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेते याच्यात आणि जे बेसन घेतलं होतं आपण 2 चमचे ते देखील याच्यात घालून घ्यायचं आहे। आणि याला तुम्ही पळीने किंवा मग असं ह्या बीटरने असं कशाने हटवू शकताय। आणि याच्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, ते आपलं काढलेलं होतं पालकाच्या भाजीतलं ते एका भांड्यात काढून घेते। आता मी त्याच कुकरमध्ये फोडणी करून घेणार आहे, दुसरं भांडं भरवण्याच्या ऐवजी। अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि 1 चमचा जिरं घातलेलं आहे। लसण, अद्रक आणि खोबऱ्याची जी पेस्ट आहे ती देखील घालून घ्यायची याच्यामध्ये। फोडणी छान तडतडू द्यायची आहे। याच्यात 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, पाव चमचा हळद घातलेला आहे। हिरव्या पालेभाज्यांमध्ये हळदीचं प्रमाण कमी घालायचं। 1 पाव चमचाच धने जिरे पावडर घातलेली आहे आणि छान फोडणी तडतडली की याच्यात जो आपण हटलेला पालक आहे तो घालून घ्यायचा आहे। आणि इथे पाणी गरम करून घालायचं आहे भाजीमध्ये। तुम्हाला भातासोबत जर खायची असेल ही भाजी तर पाण्याचा वापर थोडासा जास्त करायचा आणि भाकरीसोबत खायची असेल तर अशी थोडीशी सरबरीत ठेवायची, पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं। आता इथे मी
भातासोबत खायला केलेली आहे, त्याच्यामुळे थोडीशी पातळ केलेली आहे. चवीप्रमाणे याच्यात मीठ घालून घेते. खूप चवीला मस्त होते. इथे तुम्ही लाल तिखटाच्या ऐवजी हिरव्या मिरचीचं वाटण देखील घालू शकतात, तीही खूप छान लागते. थोडे कच्चे शेंगदाणे घातलेत मी, एक 10-12. मध्ये मध्ये असं दाताखाली आले की ते शेंगदाणे चवीला खूप छान लागतात भाजीमध्ये. पहा आपली भाजी एक तयार झालेली आहे. 5 मिनटं त्याला उकळी येऊ दिली मी मंद गॅसवरती. तयार झालेली आहे मस्त गरगटा पालकाची भाजी. एका बाउलमध्ये काढून घेत आहे. गरमागरम ही गरगटा भाजी आणि भाकरी किंवा मग भात खूप मस्त असा बेत होतो. तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेली आहे. मस्त वाफाळलेली अशी ही पालकाची भाजी आणि त्याच्यासोबत पांढरा शुभ्र भात किंवा मग भाकरी. खूप मस्त बेत होतो हा. पावसाळ्याच्या दिवसात किंवा इतर कोणत्याही दिवसात ही तुम्ही भाजी खाऊ शकताय. नक्की एकदा ट्राय करून पहा. माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा.